आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आणि कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत. पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन ही काय सांगता येईल पहा. द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन पर लिटर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ऑर पर किलोग्राम वेट ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण सोल्यूट डिझॉल्व्ह करतो एका लिटरमध्ये आणि त्याचं सोल्युशन तयार करतो. म्हणजे 1 लिटर सोल्युशन मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ड आहे तो, किंवा 1 किलोग्राम सॉल्वंट मध्ये किती सोल्यूट आपण टाकलेला आहे ते म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. देन टर्म्स कोणकोणते आहेत कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत पहा. भरपूर टर्म्स आहेत आणि त्या आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी गरजेच्या आहेत. आता कोणकोणत्या टर्म्स आहेत. पहिली टर्म, आता ह्यामधल्या टर्म्स ज्या आहेत त्या काही टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स आहेत आणि काही टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म्स आहेत. कॉन्सन्ट्रेशनशी निगडीत असणाऱ्या टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स ह्या कोणत्या आहेत पहा. टेम्परेचर डिपेंडंट टर्म आणि ह्या बाजूला आपण टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म्स लिहूया. म्हणजे टेम्परेचर वरती अवलंबून असणाऱ्या टर्म्स आणि टेम्परेचर वरती अवलंबून नसणाऱ्या टर्म्स ह्या ज्या आहेत त्यांचा पहिल्यांदा आपण काय करूया, स्टडी करूया. आता टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स ह्या ज्या आहेत, ठीक आहे, टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स ही पहिली टर्म जी आहे ती असणार आहे व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम हा टेम्परेचर वरती डिपेंड असतो आणि इथे टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म ही जी आहे ती असणार आहे मास. हे आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज अ टेम्परेचर डिपेंडंट टर्म अँड मास इज टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म. आता व्हॉल्यूम म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येते पहा, आपण एक बॉटल घेतली आणि त्यामध्ये आपण पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि ते डीप फ्रीझर मध्ये आपण ठेवले. थोड्या वेळानंतर आपण किंवा ते आईस फॉर्म मध्ये ते वॉटर आल्यानंतर आपण ते काढल्यावरती बॉटलचा शेप आपल्याला बदललेला दिसतो. कारण काय होतंय तिथं व्हॉल्यूम त्या बॉटलचा किंवा ते जे पाणी असतं त्या पाण्याचा व्हॉल्यूम हा काय होतो तिथं इन्क्रीज होतो. म्हणजे व्हॉल्यूम हे टेम्परेचर डिपेंडंट टर्म आहे. इथं बॉटलचा शेप सुद्धा काही वेळा बदलतो. म्हणजे व्हॉल्यूम हा टेम्परेचर डिपेंडंट टर्म आहे. देन टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म मास आहे. आपल्याला आपलं जे वेट आहे ते इथं एक्झाम्पल म्हणून सांगता येईल. म्हणजे आपलं 60 किलो जर वजन असेल किंवा बॉडी वेट हे 60 kg असेल तर उन्हाळ्यामध्ये तेवढंच राहतं आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा काय होतं तेवढंच राहतं. म्हणजे टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म, टेम्परेचर कमी झालं किंवा टेम्परेचर जास्त झालं तरीही बॉडी वेट मध्ये काहीही फरक पडत नाही. आता वेट आणि मास इथं केमिस्ट्रीमध्ये एकच असतं, इथं वेगळं काही नसतं. फिजिक्समध्ये वेट आणि मास ह्या दोन्ही टर्म काय आहेत वेगळ्या आहेत, पण केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो वेट मास ही टर्म एकच आहे हे कन्सिडर करतो. आता टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स ह्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत. पहिली टर्म जी आहे ती म्हणजे पर्सेंटेज W/φ, ठीक आहे. सेकंड टर्म जी आहे पर्सेंटेज φ/φ, ठीक आहे. देन थर्ड टर्म जी आहे मोलॅरिटी, मोलॅरिटी. देन फोर्थ टर्म जी आहे ती म्हणजे नॉर्मॅलिटी. ह्या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या टेम्परेचर डिपेंडंट आहेत. फिफ्थ जी टर्म आहे ppm W/φ अँड ppm मध्ये पार्ट्स पर मिलियन φ/φ ही टर्म आहे. देन टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म्स कोणत्या आहेत पहा. पहिली टर्म जी आहे W/W, पर्सेंटेज W/W, ठीक आहे. सेकंड टर्म जी आहे ती आहे मोलॅलिटी, MOLALITY, मोलॅलिटी, आणि ती आपण कशाने डिनोट करतोय स्मॉल m न. थर्ड टर्म जी आहे ती म्हणजे मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन ते आपण x न डिनोट करतो.
ठीक आहे, अशा पद्धतीच्या टर्म्स आहेत. आता इथं अजून एक टर्म आपण देऊ शकतोय पीपीएम मध्ये W/W. ही एक टर्म जी आहे ती टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म आहे. म्हणजे इथे 5 टर्म आहेत. इथे एक फॉर्मॅलिटी ही टर्म आहे, ही सुद्धा टेम्परेचर डिपेंडंट आहे. मी इथं लिहिलेली नाही. कोणकोणते टर्म सांगितलेले आहेत पहा. पहिली टर्म पर्सेंटेज W/W. ठीक आहे. देन सेकंड पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. देन थर्ड मोलॅरिटी. फोर्थ नॉर्मॅलिटी. पीपीएम मध्ये W/V, पीपीएम मध्येच V/V. ही टर्म, ह्या सगळ्या टर्म्स टेम्परेचर डिपेंडंट टर्म्स आहेत. देन टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म्स ज्या आहेत पर्सेंटेज W/W. ठीक आहे. देन सेकंड मोलॅलिटी स्मॉल m. थर्ड मोल फ्रॅक्शन अँड फोर्थ पीपीएम W/W. ह्या सगळ्या टर्म्स ज्या आहेत ह्या काही आहेत त्या टेम्परेचर डिपेंडंट, ह्या इंडिपेंडंट टर्म. आता आपण एखादं न्यूमरिकल असेल तर ह्या 2 टर्म्स ज्या आहेत व्हॉल्यूम आणि मास, इंटरकन्वर्जन असेल इथं टेम्परेचर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ह्या टर्म्स ज्या दिल्या असतील तर तिथं डेन्सिटीचाही उल्लेख असतो. आणि जर आपल्याला म्हणजे तिथं गरज असते डेन्सिटीची आवश्यकता असते. ज्यावेळी आपल्याला न्यूमरिकल मध्ये व्हॉल्यूम आणि मास हे दिलेलं असेल त्यावेळी तिथं डेन्सिटी ही दिली जाते. आता इथं ज्यावेळी आपल्याला ह्यामधल्या 2 गोष्टी दिल्या जातील न्यूमरिकल मध्ये त्यावेळी तिथं आपल्याला डेन्सिटीची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे इंडिपेंडंट टर्म्स असतील तर डेन्सिटीची आवश्यकता तिथं आपल्याला भासत नाही. ठीक आहे. आता आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ज्या टर्म्स आहेत त्यांचाच फक्त स्टडी करायचा आहे. थोडक्यात मी इथं पर्सेंटेज W/V हे एक्सप्लेन करते. तुमच्या 11च्या टेक्स्टबुक मध्ये डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पर्सेंटेज W/W किंवा W/V कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय. आता इथं बघा पहिली टर्म एक्सप्लेन करते मी. पर्सेंटेज W/V. इथं मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 100 करायचं. पर्सेंटेज आहे म्हटल्यानंतर काय करायचं इथं 100 न मल्टिप्लाय करायचं. पर्सेंट आपण काढतोय म्हणजे 100 आउट ऑफ काढतोय. ठीक आहे. देन इथं पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम अशाच पद्धतीने आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 100 करायचंय. ठीक आहे. देन मोलॅरिटी. मोलॅरिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतोय किंवा ह्या मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स ज्या आहेत त्याही बघूया. पीपीएम मध्ये कशा पद्धतीने W/V काढतोय. इथं पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन. फक्त आपण इंटू 100 इथं करतोय त्याच्याऐवजी काय करायचंय 10⁶ करायचंय. पीपीएम मधलं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट होतं. लक्षात आलं. देन पर्सेंटेज W/W वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम्स इंटू 100 करायचं. लक्षात आलं. पर्सेंट काढायचे 100 पैकी किती. देन मोलॅलिटी ही मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. आपण डिटेल मध्ये स्टडी करूया. आणि मोल फ्रॅक्शन ही सुद्धा इम्पॉर्टंट टर्म आहे ह्या चॅप्टरशी रिलेटेड, त्यामुळे ती आपण डिटेल मध्ये पाहूया. मोलॅरिटी, मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन ह्या टर्म्स पाहण्या अगोदर आपल्याला नंबर ऑफ मोल्स माहित असणं गरजेचं आहे. आता नंबर ऑफ मोल्सला नोटेशन काय आहे. सिम्बॉल n हा आपण काय करतो डिनोट करतोय. n इज इक्वल टू. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला सोल्यूटची काढायची असतील तर आपण काय करतो मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचे जर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर n इज इक्वल टू n ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. अशा पद्धतीने आपण काय करतो नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. देन हेच इक्वेशन सिम्बॉलिक स्वरूपात कसं लिहू शकतो आपण. मास ऑफ सोल्यूट W सिम्बॉल देऊया आणि m0 किंवा mm मोलर मास ऑफ सोल्यूट अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहायचंय बघा नंबर ऑफ मोल्स हे आपण पाहिलेले आहेत. आता इथं आपण काय बघूया. हे नंबर ऑफ मोल्स कशाचे बघितलेले आहेत सोल्यूटचे बघितलेले आहेत. तशाच पद्धतीने आपण नंबर ऑफ मोल्स सॉल्वंटचेही कॅल्क्युलेट करू शकतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू मास ऑफ सॉल्वंट अपॉन मोलर मास ऑफ सॉल्वंट. अशा पद्धतीने नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट
करू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट टर्म आपण पाहायची पहा. पहिल्यांदा मोलॅरिटी. आता या सगळ्या बेसिक टर्म्स तुम्हाला 11th मध्ये झालेल्या आहेत, तरी एकदा आपण काय करतोय रिवाइज करूया. मोलॅरिटीचा सिम्बॉल हा कॅपिटल एम आहे आणि मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स solute, number of moles of solute divided by volume of solution in liter. in liter सिंबॉलिक स्वरूपात कशा पद्धतीने लिहू शकतो आपण. नंबर ऑफ मोल्स ला सिंबॉल आपण काय देतो स्मॉल एन. एन डिवायडेड बाय काय होतं इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर म्हटल्यानंतर आपण VL याने सिंबॉल देऊया. म्हणजे हे इक्वेशन कसं होतंय पहा मोलॅरिटीचं N डिवायडेड बाय VL. ठीक आहे. N ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. N ची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन मध्ये. W डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट इनटू VL. आता सोल्युशनचा व्हॉल्यूम हा लिटर मध्ये दिला असेल तर ठीकच आहे हे इक्वेशन. अदरवाइज ml मध्ये जर व्हॉल्यूम दिला असेल त्यावेळी हे इक्वेशन कसं होणार बघा. W अपॉन mm मोलर मास इंटू VL इंटू 1000. जर ml मध्ये व्हॉल्यूम दिला असेल, आता इथे VL म्हणता येणार नाही, काय म्हणायचंय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml असणार आहे. लिटरच्या ऐवजी इथं काय असणार आहे ml असणार आहे. तरच इथं 1000 इंटू W इंटू 1000 ही टर्म येते. तुमच्या लक्षात आलं असेल. लिटर मध्ये व्हॉल्यूम असेल तर ठीक आहे, हा फॉर्म्युला करेक्ट आहे. अदरवाइज ml मध्ये जर आपल्याला व्हॉल्यूम दिला असेल सोल्युशनचा तर आपण अशा पद्धतीचा फॉर्म्युला इथं आपल्याला मिळतो. लक्षात आलं. देन नेक्स्ट टर्म जी आहे, आता ही मोलॅरिटी ही टर्म आहे कॅपिटल M टेम्परेचर डिपेंडंट टर्म आहे. नेक्स्ट टर्म आपण टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म बघतोय मोलॅलिटी. मोलॅलिटी आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल m. आता इथं मोलॅलिटी ची डेफिनेशन काय सांगता येईल, मी इक्वेशनच मांडते डेफिनेशन सांगण्याऐवजी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मोल्स ऑफ solute divided by weight of solvent in kg. solvent in kg किलोग्राम मध्ये सॉल्व्हंटचं वेट घेतो. आता एवढ्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म ज्या आहेत त्या सोल्युशनशी निगडीत आहेत. ठीक आहे. आणि फक्त एक अशी टर्म आहे तिथं सॉल्व्हंट आपण घेतो किलोग्राम मध्ये आणि ती कोणती आहे मोलॅलिटी. एवढं लक्षात ठेवायचं आपण. ठीक आहे. आता इथे ही टर्म जी आहे ती कशा पद्धतीने लिहू शकतोय, सिम्बॉल इथं वापरूया N अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg हे जे आहे. ठीक आहे. N अपॉन काय येणार इथं W येणार इन kg. ठीक आहे. N कशा पद्धतीने लिहू शकतोय W डिवायडेड बाय मोलर मास इंटू W इन kg. ठीक आहे. ग्रॅम सॉल्व्हंटचं ग्रॅम मध्ये वेट दिलं असेल तर आपण हेच इक्वेशन कशा पद्धतीने लिहू शकतोय W अपॉन m मोलर मास इंटू W इन ग्रॅम असणार आहे इथं आणि W ला मल्टिप्लाय आपण कशाने करायचंय 1000 न करायचं. लक्षात. हेच इक्वेशन इथं आहे. जर VL इथं लिटर मध्ये असेल हे इक्वेशन चालतं, किलोग्राम मध्ये असेल हे इक्वेशन चालतं, पण ml मध्ये असेल तर काय करायचंय इंटू 1000 W ला करायचं आणि इथं सुद्धा काय करायचं इंटू काय करतोय मल्टिप्लिकेशन कशाने करतोय 1000 न करतोय.